पुणे आयसिस दहशतवाद मोडील प्रकरणी मोठी अपडेट येते। पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचं सातारा कनेक्शन आता उघड झालंय। साताऱ्यात दुकान लुटून बॉम्ब बनवण्याच्या साहित्याची खरेदी त्यांनी केली होती। शहनवाज आलम, मोहम्मद साकी यांनी दुकानावर दरोडा घातला होता। साताऱ्यामध्ये त्यांनी एक दुकान लुटलं आणि त्यातून बॉम्ब बनवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, पुणे आयसिस दहशतवाद्यांचं आता थेट सातारा कनेक्शन सुद्धा उघड होतंय। नक्कीच आपण जर पाहिलं तर मागच्या काही महिन्यापूर्वी पुणे पोलिसांनी आयसिसचा मोठा कट जो आहे तो उधळून लावलेला होता आणि त्यानंतर काही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आतंकवाद्यांनी साताऱ्यातील एक सोन्याचं दुकान लुटलं होतं आणि सोन्याचं दुकान लुटल्यानंतर त्यातून येणाऱ्या रकमेतून त्यांनी काही बॉम्ब बनवण्याचं साहित्य जे आहे साताऱ्यातील एका दुकानातून खरेदी केलं होतं। पुढील तपास आता एटीएस कडून सुरू आहे, पुणे पोलिसांकडून सुरू आहे। मात्र मोठा घातपात जो झाला थांबवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी सागर।